काळाच्या गरजेनुसार सोलर रूफ बसवणं खूप आवश्यक आहे, कारण नवीकरणीय ऊर्जा ही सर्वांसाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची आहे. नमस्कार, जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. आज आपण बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट हायटेक सोलर कंपनीचे संचालक राऊत सर यांची मुलाखत घेणार आहोत. सर, या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या प्रेक्षकांना आपला पत्ता आणि आपली थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार सर्वांना. मी राऊत अनिल सर, हायटेक या पूर्ण ग्रुपचा संचालक आहे. आपल्या या हायटेक ग्रुप मार्फत आपण एज्युकेशनमध्ये, कृषीमध्ये, हं. उद्योजक घडवण्यामध्ये किंवा हायर एज्युकेशन असेल किंवा होम अप्लायन्सेस आणि सोलार पॅनल याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करतो. आणि मागील 28 वर्ष झाले आपण व्यवसायामध्ये, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये चांगलं कार्य करत आहोत आणि सर्व्हिस चांगल्या प्रकारे देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि शक्यतो बीडमधील सर्व नागरिक हे आपल्या सेवेबद्दल, क्वालिटीबद्दल आणि आपण त्यांच्या बरोबर जे व्यावहारिक संबंध चांगले ठेवतो त्याबद्दल समाधानी आहेत. तर सर, हे जे सोलरचं जे स्टार्टअप आहे किंवा जे पॅनल आहेत, त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत? रूफ पॅनल आहे, त्यानंतर जे विविध शेडवर आहेत, काय काय त्याची प्रोसेस आहे? आपल्या पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे की भारत पूर्णतः सोलार ग्रीन मध्ये किंवा सोलार पॅनल मध्ये काम करावं, सोलार बसवावं. कारण की युरोपीय कंट्रीज पेक्षा आपल्या भारत देशामध्ये जे सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणात आहे. बरोबर आहे. आणि आपला भरोसा एक 60% पैसा हा इंधन घेण्यासाठी, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, हे हा आखाती देशामध्ये जातो. त्यामुळं आपल्या आखाती देशाकडे जाणारा पैसा कमी करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांनी काय केलंय, पीएम सूर्यघर योजना सुरू केलेली 2017 मध्ये, की जेणेकरून प्रत्येक घरावर जर आपण सोलार पॅनल बसवलं तर आपल्याला जे इंधन बचत होणार आहे ते भरपूर होणार आहे. आता जर बघितलं तर आधी लोड शेडिंग ज्यावेळेस आपल्याला ही जास्त असायची, आता होत नाही. आणि बऱ्याचशा गाड्या ह्या इंधनवरच्या ऐवजी आता लाईटवर आलेल्या, चार्जिंगवर आले, जेणेकरून काय होतं, आपल्याला डिझेलचा आणि पेट्रोलचा पैसा वाचत चाललेला आहे. आणि कालांतराने अजून 4 ते 5 वर्षामध्ये प्रत्येक घरावर सोलार पॅनल बसवलं जाणार आहे. बरोबर आहे. तर ह्या सोलरचे जे प्राइजेस आहेत, आता भरपूर कंपन्या आल्यामुळं कमी सुद्धा झालेले आहेत. तर सोलर एका होमवर किंवा एखादी समजा जी सरकारी योजना आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि त्याचे इन्स्टॉलमेंटचे किती प्रकार आहेत? आपण पीएम सूर्यघर योजनेमध्ये काय केलेलं आहे की पॅनलचे 2 प्रकार असतात. एक डीसीआर असतो आणि एक नॉन डीसीआर असतो. डीसीआर पॅनल म्हणजे काय की जो सबसिडीसाठी असतो. त्याचे जो किंमत आहे ही नॉन डीसीआर पॅनलची जी काही कमर्शियल साठी युज केली जातं ती थोडी जास्त असते आणि कमर्शियल पॅनलची किंमत ही कमी असते. ज्या लाईट बिलावर आरईएस रेसिडेन्शियल लिहिलेले त्याच लाईट बिलासाठी आपण सबसिडी 78,000 रुपये शासनाने दिलेली. ज्याच्यावर कॉमन असेल किंवा कमर्शियल असेल किंवा पब्लिक असेल तर त्याच्याला सबसिडी दिलेली नाहीये. त्यामुळं डीसीआर पॅनल आणि नॉन डीसीआर पॅनल हे दोन्हीचं कार्य हे पूर्ण सारखंच आहे. परंतु शासन काय म्हणतं की ज्याच्या घरावर 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट जर आपण लाईट सोलार पॅनल बसवलं, जो व्यक्ती लाईट बिल भरतो तेच लाईट बिल जर त्यांनी ईएमआयच्या माध्यमातून की राष्ट्रीयकृत बँक आहे त्याच्या माध्यमातून भरलं तर राहिलेल्या काळामध्ये तुम्ही लाईट फ्री मध्ये वापरू शकतात. त्यामुळं शासनाने काय केलेलं 78,000 रुपये सबसिडी दिलेली. बरोबर. तर हे सबसिडी आपण इन्स्टॉलमेंट केल्यानंतर मिळते का नंतर मिळते? शासनाचं काय आहे की शासनाचं धोरण असं की ज्यावेळेस तुमचं सोलार पॅनल सुरू होईल त्यावेळेस नंतर एमएससीबीचे अधिकारी येऊन इन्स्पेक्शन करतात. इन्स्पेक्शन तर आपण जे काम केलेलं हे जर क्वालिटीचं असेल, नियमात बसत असेल, तसं ते इन्स्पेक्शन ते योग्य आहे असं रिपोर्ट पाठवतात. नंतर मग ते बँक व्हेरिफिकेशन होतं केंद्र शासनामध्ये, दिल्लीच्या ऑफिसमध्ये, आणि तिथून केंद्र शासनातून आपल्याला 78,000 रुपये सबसिडी ही जो ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या अकाउंटवर टाकली जाते. तर हे जे सोलर रूप आहेत हे फक्त घरासाठीच आहेत का शेतामधील बोर, विहीर याच्यासाठी पण सुद्धा? शेतासाठी जे बोर आणि विहीर आहे त्याच्यासाठी एक वेगळी योजना आहे, त्याला कृषी पंप म्हणतो. ती डायरेक्ट अनुदानामध्ये येते की तुम्हाला 18,000 पुढं प्रत्येक एचपी वर पंपावर ते बसवली जाते. त्याला एक नोंदणीकृत जे काही व्हेंडर्स असतात त्याची नोंदणी करावी लागते. आणि आता प्रत्येकाला ते मिळायला लागले. आधी तरी 5-5, 6-6 महिने लागायचे. एक आता 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला तो कृषी पंप मिळतोय. आणि त्याच्यामध्ये सीआरआय पंपापासून सगळं इन्स्ट्रुमेंट मिळतंय की शासनाला वाटतं की रात्री अपरात्री पाणी धरण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस तुम्ही पाणी धरा, कारण की लोड शेडिंगचा ताण होणार नाही, तुमचं पीकही व्हायला जाणार नाही.
आणि तुम्हाला जे रात्री वेगवेगळ्या इच्छुकाट्याच्या संकटाला सामोरे जायचंय ते जायची गरज पडणार नाही. मोठ्या प्रमाणात सध्या सोलरचं इन्स्टॉलमेंट शेतामध्ये आणि घरावर सुद्धा होत आहे. तर आता हे सोलरचे इन्स्टॉलमेंट आहे किंवा जे बसवण्याची पद्धत आहे त्याचा खर्च आपल्याकडे ग्राहकाकडे असतो का कंपनीकडे? जे घरावर आपण सोलर पॅनल बसवतो त्याच्यामध्ये एक सर्वसाधारणपणे 1,70,000 3 किलोवॅटचं सोलार सुरू होतं. त्याच्यामध्ये 78,000 रुपये सबसिडी ही ग्राहकाला मिळत असते. म्हणजे वरचा खर्च त्याच्यामध्ये पॅनलिंग आलं, स्ट्रक्चर आलं, लाईट फिटिंग आलं, MSCB चे ऑनलाईन खर्च आला, ह्या सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. अनुदानामध्ये 78,000 रुपये ज्यावेळेस आपण भरतो तेव्हा राहिलेला जो काही 70-80,000 रुपये जो काही मोबाईल हे राहतो मुद्दल ते आपल्याला भरावी लागते. ठीक आहे. तर जे आपण समजा एक सोलर प्लांट बसवला तर त्याच्यावर आपण कोणत्या कोणत्या वस्तू चालवू शकतो घरामधील? ही जी सोलर प्लांट आहे ना ही ऑन ग्रिड सिस्टीम आहे. याचा आणि घराचा अर्थार्थी काही संबंध नाही. एक उदाहरण, आपण जर घरामध्ये सोलर पॅनल बसवलं तर एक छोटासा आपण लाईटीचा कारखाना टाकलेला लाईट तयार करायचा. बरोबर. तयार झालेली लाईट ही MSCB ला द्यायची विकत, पण त्यांच्याकडून पैसा घेण्याच्या ऐवजी त्या मोबदल्यात त्यांच्याकडून लाईट वापस घ्यायची. आपण तयार केलेली लाईट ही MSCB ला द्यायची आणि MSCB ची लाईट ही आपण वापरायची. जुन्या काळामध्ये देवाणघेवाण हा प्रकार होता. त्या प्रकारे MSCB ची लाईट गेली की ऑटोमॅटिक आपल्या घरातली लाईट जाते. तो जो सप्लाय आहे तो डायरेक्ट त्या कनेक्शन मधून जातो का वेगळा कनेक्शन घ्यावा लागतो? त्याच कनेक्शन मधून जातो. वरच्या सोलार प्लांटचा सप्लाय हा डायरेक्ट MSCB चं जे मीटर आहे त्याच्यावर जातो आणि त्या मीटरद्वारे ते MSCB ला जातो आणि MSCB चा सप्लाय त्या मीटर मध्ये येऊन तो पुन्हा आपल्या घरामध्ये जातो. ते सोलार मीटर तसं बनवलेलं आहे. ज्यावेळेस सोलार मीटर बसवलं जातं त्यावेळेस 4 कॉलम येतात आपल्या याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये एक असं एक्सपोर्ट, इम्पोर्ट, जनरेशन आणि बँक डिपॉझिट. उदाहरणार्थ आपण MSCB कडून 300 युनिट घेतले म्हणजे इम्पोर्ट केले ते आपल्या याच्यावर दिसतात मीटर मध्ये, आणि त्यांना एक्सपोर्ट केले आपण 300. त्यावेळेस आपल्याला दिले 300, घेतले 300, म्हणजे आपल्याला फक्त सर्व्हिस चार्ज 130 रुपये येणार. परंतु जर आपण इम्पोर्ट म्हणजे त्यांच्याकडून घेतले 400 आणि त्यांना फक्त दिले 300 तर आपल्याला 100 युनिटचं बिल येणार. आता ज्यावेळेस आपण जनरेशन 400 करतो आणि MSCB ला आपण 300 देतो त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात की सर आपण तयार तर 400 केले, त्यांना दिले 300, तर जे मधला 100 युनिटचा जो फरक आहे तो आपण दिवसभरामध्ये जी काही आपण लाईट वापरतो त्याच्यामध्ये फॅन असेल, ट्यूब असेल किंवा आपल्या फ्रीज असेल, ती इम्पोर्ट न करता वरच्या सोलर पॅनल मधून चालत असते. त्यामुळे जनरेशन पेक्षा एक्सपोर्ट हे कमी होतं. त्यामुळे सोलर पॅनल बसवताना आपण चांगल्या क्वालिटीचं बसून थोडं वाढीव आपल्याला बसवलं तर फ्युचरसाठी चांगलं, कारण त्याची लाईफ मिनिमम 40 वर्षे. त्यामुळे बसवताना जे काही ऑथराइज व्हेंडर आहे, जसं मी हायटेक सोलार हा ऑथराइज व्हेंडर आहे, मला महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करता येतं, कारण की माझं डिपॉझिट MSCB आणि सरकारकडे जमा असतं. त्यामुळे मला नियमाने काम करावं लागतं. जर मी नियम बाह्य काम केलं तर माझं व्हेंडर निघून जातं, माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे सोलार पॅनल बसवताना जर तुम्ही ऑथराइज व्हेंडर कडे पाहून जर बसवलं, जे आपण वायरिंग वापरतो ते वायरिंग ही कॉपरची जर वापरली, चांगल्या क्वालिटीची मटेरियल योग्य आणि खात्रीशीर वापरणं आवश्यक आहे. आणि जो आपण ज्यांच्याकडून घेत आहोत सोलर ते सुद्धा खात्रीशीर ऑथराइज व्हेंडर आहे का, कागदपत्र आपण जर बघितलं की तो ऑथराइज व्हेंडर आहे का ते महत्वाचं आहे. कारण की कमी किमतीमध्ये जर आपण बसवलं सोलार आणि तो ऑथराइज नाहीये, त्यांनी चांगले पॅनल न वापरता, त्याच्यामध्ये बिग ग्रेडचे सुद्धा पॅनल येतात आणि कॉपर वायर न वापरता अल्युमिनियम वापरलं, जर बॅड लकनी तर आपल्या घरात वीज पडली तर आपली वित्त हानी होते आणि एखादी जीवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे लोक ज्याप्रमाणे ज्ञानराधा बँकेमध्ये 2% व्याजाने 2% वाढीव व्याजदर मिळाल्यामुळे फसले, तसं आपणही कमी पैशामध्ये हा व्यक्ती आपल्या सोलार पॅनल देतोय, पण आपण त्यावेळेस सोलार पॅनल देताना तो व्यक्ती आपल्याला सर्व्हिस देणार आहे का, ती क्वालिटी देणार आहे का, तो ऑथराइज व्हेंडर आहे का, तो व्यवसायाचा त्याला अनुभव आहे का सर्व्हिस देण्याचा. नाहीतर बरेचसे लोक काय करतात, ते 2 रुपये कमी देतोय म्हणून त्याच्याकडून घेतात, पण ते करणं योग्य नाहीये. कारण जेणेकरून भविष्यात काही अडचण आली तर पुन्हा ज्ञानराधा सारखे जेवढे काही ग्राहक आहेत म्हणजे ते आपले सोलारचा दर्जा घसरून जाऊ शकतो. सोलारचा दर्जा घसरतो, सोलारच्या विषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, लोकांना त्याच्याविषयी विश्वास निर्माण राहत नाही. त्यामुळे सोलार पॅनल बसवताना आपण चांगल्या क्वालिटीचं 2 रुपये महाग का जाईना, बरोबर आहे, सुरुवातीला तो महाग का देतोय त्याच्याविषयी त्याला विचारा आणि नंतरच त्याच्याकडून सोलार बसवायला पाहिजे. मी म्हणतोय माझ्याकडूनच नाही, असे कित्येक माझ्यासारखे व्हेंडर आहेत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बसवतात. पण बीडमध्ये जर एक काही मोजके व्हेंडर आहेत की ते ऑथराइज व्हेंडर आहेत, जे शासनाने चे नियम घालून त्यांनी दिलेले आहेत आणि शासनाने त्यांना मान्यता दिलेली आहे.
त्यांच्याकडून सोलार बसवलेलं कधीही चांगलं. बरोबर आहे सर. तर आता आपली लाईट जर समजा गेली, सोलर तर बसवले, तर मग त्यासाठी आपल्याला पाण्यासाठी बोर चालू करणं, फॅन, फ्रीज वगैरे असं वापरता येते का? हा, तुम्हाला मी आधीच सांगितलं, उदाहरणार्थ आपण उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये 4-5 एसी आणि ऍक्च्युली आपला रिक्वायरमेंट 10 किलोवॅटची आहे, पण आपण 3 किलोवॅट बसवलं, त्यामुळे आपण ऑलरेडी लाईट कमी तयार करून आपण एक्सपोर्ट द्यायला लागलो त्यांना. बरोबर आहे. पण आपण जर इम्पोर्ट जास्त केली, मग त्यात तुम्ही 5 एसी चालवा आणि 10 एसी चालवा, आपण जेवढे एक्सपोर्ट केले त्याच्या व्यतिरिक्त जी लाईट त्यांची वापरली त्याचं आपल्याला बिल द्यावं लागतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण घरामध्ये काय चालवायचं काय नाही, म्हणजे लाईट गेल्यानंतर आपण वापरू शकतो ते वीज. हा, लाईट गेल्यानंतर आपल्याला लाईट वापरता येत नाही सर. मला काय म्हणायचंय बरं. की ऑन ग्रीड सिस्टीम आहे. बरोबर, तिकडे आपले एक्सपोर्ट होत राहते. हा, बरोबर. ज्यावेळेस आपण किती वापरतो त्याच्यापेक्षा आपण त्यांना किती देतो. उदाहरण आपल्याकडे 10 एसी चालू आहेत आणि आपण त्यांच्याकडून घेतलेत 1000 युनिट आणि त्यांना दिलेत 300 युनिट, 300. त्यावेळेस तुम्हाला 700 युनिटचं बिल भरावंच भरावंच लागतं. लागतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतेही इन्स्ट्रुमेंट तुम्ही कितीही वापरा, त्याचं काही देणं घेणं नाही. तुम्ही जेवढं जास्त वापरता आणि जेवढं लाईट त्यांना कमी पाठवताल, तर राहिलेला जे डिफरन्स अमाऊंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट बिल भरावंच लागेल. बरोबर आहे सर. आणि जे तुम्ही म्हणतात ते आहे ऑफ ग्रीड, जे खेडेगावामध्ये दिवसभराची तयार झालेली लाईट ही आपण ती वापरायची आणि शिल्लक राहिलेली बॅटरीमध्ये साठवायची आणि रात्रीच्याला ती वापरायची, जेणेकरून तुम्हाला एमएससीबीचा तुमचा काही अर्थार्थी संबंध राहत नाही. त्या ऑफ ग्रीडला शासनाने काही अनुदान दिलेलं नाहीये. हा अनुदान फक्त ऑन ग्रीड साठी, की ज्याचा संबंध बॅटरीशी काहीच येत नाही. बरोबर आहे. तर ग्रामीण भागातील एखाद्या व्यक्तीला लाईट गेल्यानंतर वीज वापरायची, त्याच्यासाठी जर सोलर बसवायचा असेल तर किती खर्च येतो त्याला? एक सर्वसाधारणपणे आपण जर घरामध्ये खेडेगावामध्ये कसं असतं की आम्हाला फक्त लाईट पाहिजे, तिथं एसी चालवायची नसते, काय नसते. एक सर्वसाधारणपणे 40 ते 60 हजारामध्ये जर आपण सोलर पॅनल आणि इन्व्हर्टर आणि बॅटरी जर बसवली तर आपल्या घरामध्ये 4 ते 5 बल्ब, एक फॅन, एक टीव्ही चांगल्या प्रकारे रात्रभर चालू शकतो. आणि किती किलोवॅटचं पॅनल असते ते किलोवॅट आपण 2 किलोवॅट पर्यंत आपण बसवू शकतो. बरोबर आहे. किती खर्च येतो त्याला? एक 60,000 आपण 2 किलोवॅट पर्यंत येतो. बरं. आणि प्लेटांची संख्या किती असते? प्लेटाची संख्या ही वॅटवर असते. उदाहरणार्थ काही प्लेटा ह्या 530 वॅटच्या असतात, काही प्लेटा ह्या 560च्या असतात, काही आता नवीन आलेल्या प्लेटा ह्या 700 वॅट पर्यंत आलेल्या. त्यामुळे किती वॅट आहे त्याच्या प्लेटाची संख्या अवलंबून असते. तर सर्वसाधारणपणे 3 किलोवॅटला 6 प्लेट येतात आणि 5 किलोवॅटला 9 प्लेट येतात. बरोबर. तर हे जे आपण प्लांट बसवलेले आहेत, आता कुठं कुठं बीड शहरात आणि बीडच्या बाहेर कुठं कुठं बसवले अंदाजा? मी काय करतो की मला बाहेरच्या जिल्ह्यातून खूप ऑर्डर येतात, पण काय असतं माहितीये का, मी त्यांचं काम घ्यायचं, त्यांना सर्व्हिस नाही द्यायची, त्यांचा कॉल आला की मी तो कॉल ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायचा, फोन उचलायचा नाही, हे चांगलं नाहीये. त्यामुळे मी काय करतो, मला जिथं सर्व्हिस देता येईल त्यामुळे मी बीड आणि बीडच्या आजूबाजूला जे आपले काही तालुके आहेत त्यांच्यामध्येच काम करतो, की जेणेकरून मी त्यांचा कॉल रिसिव्ह करू शकतो, त्यांना सर्व्हिस देऊ शकतो. आतापर्यंत मी नाही म्हणलं तर 3.5 कोटी रुपयाचं अनुदान प्रत्येकांना दिलेलं आहे. प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 78,000 रुपये जर कॅल्क्युलेट केलं तर मी आतापर्यंत जे सोलार प्लांट बसवलेत ह्या काळामध्ये त्याच्यामध्ये 3.5 कोटी पर्यंत त्यांना अनुदान गेलेलं. असा एकही व्यक्ती नाही की त्याला अनुदान मिळालं नाही. संख्या जर सांगता आली तर किती प्लांट बसवले? एक आपण संख्या जर सांगितली, एक 380 च्या आसपास आपण प्लांट बसवलेत. त्याच्यामध्ये जास्त आपण जे रेसिडेन्शियल बसवलेले आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येकाला 78,000 रुपये आलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही सहज कोणी बी विचारलं तर बीड आपल्या शॉप मधून ज्यांनी प्लांट बसवले त्यांना एक 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये सबसिडी आलेलीच आहे. त्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये नाही म्हणलं तरी 12 मुलं आणि मुली काम करतात ऑनलाईन. 12? हा. आणि जे अदर संख्या स्ट्रक्चर वाली असेल, सिमेंट गट्टू बनवणे असेल, लाईट फिटिंग वाली असेल, हे असेल, असे सर्वसाधारण सगळे मिळून 42 माझ्याकडे कर्मचारी येतं आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे मला प्रत्येक की समोर जायची गरज पडत नाही किंवा काही नाही, त्यांना ऑफिसमध्ये आलं की त्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस मिळते. बरोबर आहे. तर आपण जे हे हायटेक ग्रुप स्थापन केलेला आहे ह्याच्या मागची प्रेरणा किंवा कधी स्थापन झाली, एक काय आहे संकल्पना? मी ज्यावेळेस 12 रुपये रोजाने विहिरीवर काम करायचं त्यावेळेस ती मेहनत करायची सवय लागली. नंतर कपड्याच्या दुकानावर कपडे गुंडाळण्याचं काम केलं. नंतर स्क्रीन पेंटिंग म्हणजे लग्नाच्या पत्रिका छापल्या, व्हिडिओ शूटिंग केली, फोटोग्राफी केली, मिक्सिंग लॅब टाकलं. नंतर लक मध्ये नशिबाने नोकरी लागली. ते करत असताना मग जे मुलं इकडे तिकडे फिरतात मग त्यांना माझे जे चुलत भाऊ आहेत त्यांना मी माझ्या कामामध्ये आणलं. त्यांना प्रत्येकाला माझे लहान भाऊ आहे,
गणेश असेल, हम्म. आमचा लहान भाऊ सुनील असेल तो एज्युकेशनचं, हम्म. हे प्रत्येकाला वेगवेगळ्या हायटेक ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय टाकून दिले हम्म. आणि सगळे व्यवसाय हे चांगल्या प्रकारे चालतात. हम्म. जर हायटेक ग्रुपचा जर बघितलं हम्म. तर 60 ते 62 कर्मचारी माझ्या हायटेक ग्रुपमध्ये काम करतात क्या आणि बात आहे. प्रत्येकी आणि माझ्याकडे जे काही काम करणारे मुलं मुली आहेत त्यांना नंतर ते त्यांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन म्हणा किंवा नोकरीचं प्रयत्न करून ते नोकरीला सुद्धा लागलेले आहेत. Join झालेले आहेत. त्याच्यामधले 2 PS आहेत, काही हम्म. बँक मॅनेजर आहेत हम्म. हम्म. आणि आपण आपल्याकडे जे काम करतात कर्मचारी त्यांना आपण शिक्षणासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि एक चांगल्या सवयी चांगलं वळण लावण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये सगळेजण मालक आहेत, मी मालक नाही. बरोबर आहे. हा. त्यांना सन्मान दिला तरच आपला प्रोजेक्ट चालू शकतो. हो, हो. कधी स्थापना झाली सर ग्रुपची? हे मी एक 2002च्या दरम्यान मी काय केलेलं आहे की हायटेकच्या नावाने सुरू केलेला हा ग्रुप आहे आणि तो आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगला आहे. शिक्षण आहे, शिक्षण solar असेल, आहे, हायर एज्युकेशन शेती आहे. असेल, गावरान कोंबडी पालन आहे, पिल्ले विक्री केंद्र आहे, ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणजे असे वेगवेगळे आहेत जे एज्युकेशन, हायर एज्युकेशन आहे, MBBS आहे. त्याच्यामध्ये भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा आपण काम करतो. त्यामुळे एक चांगल्या प्रकारे लोकांचा विश्वास बसलेला आहे आणि आपण त्या विश्वासाला तडा न देता आपण चांगलं काम करण्याचा चालू प्रयत्न आहे. करतो. सोलार किंवा इतर क्षेत्रामधील जे आपले समजा ग्राहक आहेत किंवा जे कस्टमर आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे सोलर बसवल्यानंतर किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना? सोलार बसवल्यानंतर शक्यतो ग्राहक आनंदीच आहे. हा, हा. कारण की काय झालेलं आहे आता जुन्या मीटर मध्ये तरी आपल्याला थोडं ऍडजस्टमेंट करावं लागायची, करायचे लोक लवचुंबक म्हणा किंवा काहीतरी म्हणा. आता ते करता येत नाही कारण की आता जे नवीन आधुनिकीकरण झाले सर्व. हा त्याच्यामुळे ते लगेच पकडली जाते चोरी आणि जेणेकरून त्याला जास्त दंड आकारला जातो आणि लाईट बिले जास्त वापरतायत काही लोक आता भौतिक सुविधांचा भरपूर फायदा घ्यायला लागलेत. gadgets आलेत. कारण की बँकेत पैसे ठेवून पुन्हा अडचणी देण्यापेक्षा जीवन जगून घ्या असे एसी ते वापरायचे, त्यामुळे लाईट बिल जास्त येत होतं. आता जेवढे ना मी सोलर पॅनल बसवलेले आहेत त्यांना शक्यतो सगळ्यांना लाईट ही एकदमच 130 रुपयावर आलेली आहे आणि त्यामुळे ते शक्यतो आनंदी आहेत आणि तेच ग्राहक मला नवीन ग्राहक दर महिन्याला 130च भरायचे तेवढं बरोबर त्यांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत आहे. हा चांगल्या प्रकारे. आणि हायएस्ट आतापर्यंत एखाद्या कस्टमर आहे का की ज्यानं जास्त वीज निर्मिती केली आणि प्लेट जास्त बसवलेले आहेत? आहेत ना, भरपूर आहेत ना. आता जे मोठमोठे प्लांट आहेत ना की आता एक 400 किलोवॅटचा प्लांट आहे. आता तो ज्यांना की 8.5-9 लाख रुपये महिन्याला बिल येत आहे खडी क्रेशरचं. आता त्यांचं बिल एकदम डायरेक्ट 1 ते 1.25 लाख रुपये आहे. 8 लाख रुपये. 8 लाख रुपयाहून म्हणजे ज्यांच्याकडे आता सर्वसाधारण 20 किलोवॅट पर्यंत जे बसवत आहेत त्यांचं बिल एक सर्वसाधारण 30-35 हजार रुपये, त्यांना डायरेक्ट 530 रुपये आले. कारण 3 फेजला सर्व्हिस चार्ज हा 530 रुपये. त्यामुळे प्रत्येकाने आम्ही काय करतो, पुन्हा तुम्ही जेवढं बिल भरतात ना तेवढंच तुम्ही महिना भरा ना 5 वर्ष, बरोबर आहे. राहिलेले 20 वर्ष फ्री लाईट वापरा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्यासाठी आम्ही SBIचं किंवा इकोफाय म्हणून सोलारचं लोन आहे, बजाजचं सोलारचं लोन आहे, म्हणजे असं राष्ट्रीयकृत बँक आणि काही खाजगी बँक यांच्याकडून आम्ही कर्ज काढून देतो. तुम्ही खिशातला 1 रुपया आम्हाला देऊ नका, फक्त कागदपत्र द्या. जेवढं लाईट बिल भरताय तेवढा हप्ता घ्या, 5 वर्ष भरा आणि राहिलेले 20 वर्ष लाईट फ्री वापरा. बरोबर आहे. आणि हे जे आपल्याला सोलर बसवायचं आहे याच्यासाठी काय फायनान्स वगैरे आहे का? हो ना, मग त्याच्यामध्ये हेच फायनान्स आहे ना. SBI बँक आहे, इकोफाय म्हणून सोलार मध्येच फक्त काम करणारी पूर्ण भारतामध्ये ती बँक आहे आणि एक बजाज फायनान्स आहे. या 3 ह्याच्यामधून आपण काम करतो. बरोबर आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की एक शिक्षण किती झालेलं असतं, तर आपल्या शिक्षणाबद्दल जर इच्छा असेल. माझं MA BEd झालेलं आहे इंग्लिश या विषयामध्ये. मी 9वी-10वीला इंग्रजी हा विषय शिकवतो, जिल्हा परिषदला माध्यमिक शिक्षक आहे आणि मी मार्गदर्शक काम करतो. फक्त माझी इच्छा आहे की 800 ते 1000 विद्यार्थी MBBS किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये माझ्याकडून व्हावे. पुन्हा जे गावाकडे जे उद्योजक निर्मिती माझं टाकलेलं आहे त्याच्यातून भरपूर पोरांनी उद्योजक व्हावे. कारण की आई वडिलांना बायकोला सोडून लोक MIDC मध्ये कामाला जातात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आणि तिथं नाही ते व्यसनाच्या अधीन, कमी पैशामध्ये एक तर काम करणं आणि पुन्हा व्यसन लागणं खूप परेशानी आहे. गावाकडे माझं जे आहे उद्योजक तयार करण्याचं स्वप्न ते चांगल्या प्रकारे पूर्ण होत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लोक तिथे येतात, पूर्ण अधिकारी तिथे येतात. गेल्या काही दिवसापूर्वी कलेक्टर साहेब त्यांच्या फॅमिली सोबत आलते, त्यांना जाऊ वाटलं नव्हतं. तिथं 1, 2, 2.5-3 तास ते थांबले होते. कमिशनर साहेब असतील किंवा हायटेक फार्मला का? हायटेक गावरान कोंबडी पालनला पाली ठिकाणी. त्याचा एकदा पत्ता आपल्या प्रेक्षकांना काय त्या ठिकाणी काय केलेलं आहे आपण, माझी जी शेती ती मी 2 एकर कोरडा होती, 4
1000 रुपयांनी मी ठोक्याने माझ्या चुलत्याला दिलती. मग त्या 4,000मधून तुम्ही 25 लाख रुपये कसे कमवायचे? वर्षाला मी 4,000 घ्यायचो, पण आता तिथून 25 लाख रुपये कसे कमवायचे हे तिथं दाखवलेलं आहे. त्यामध्ये तिथं आपण एंट्री फीस ठेवलेली आहे 300 रुपये. कारण की ठेवण्याचं कारण काय होतं, लोक यायचे, टाइमपास करायचे, सेल्फी काढायचे किंवा आम्हाला फोटो काढायला लावायचे, निघून जायचे. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनी ती फीस हे भरायची 15 मिनिटासाठी माहिती. जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल 2 तासासाठी तर तिथं 800 रुपये प्रत्येक आपण घेतो. पण तिथं आतापर्यंत सगळे उद्योजक बऱ्यापैकी चांगले तयार झालेले आहेत. खूप जणांनी त्याच्यातून डेव्हलपमेंट केलेली. मी माझी फ्रँचायझी कोणाला देत नाही किंवा कोणाचं कमिशन कधी खात नाही. जे आहे ते चांगल्या प्रकारे माहिती सांगतो आणि उद्योजक तयार करण्याचं काम करतो. चालतं, ठीक आहे सर. तर जे कस्टमर आहेत त्यांना सोलर बसवण्यासाठी जे काही प्राथमिक माहिती आहे तर त्याच्यासाठी आपला म्हणजे ऑफिसचा पत्ता आणि संपर्क एकदा सांगा. माझा संपर्क हा राऊत अनिल सर, बीडमध्ये सर शक्यतो हायटेक मध्ये की राऊत सर बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे की राऊत सरांच्या चौकाच्या जवळच आपलं ऑफिस हा आहे. आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांकडून आल्यानंतर नगर रोडने आले, नगर नाक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकच्या आतमध्ये श्री संत भगवान बाबा चौक हा तिथं यायचं आहे. तिथून उजव्या हाताला आपलं हायटेक सोलार, राऊत सरांचं हायटेक सोलार हे ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय. येताना तुम्हाला काही आणायचं नाही किंवा काही नाही, तुम्ही फक्त फ्री कन्सल्टिंग म्हणून तुम्ही येऊ शकता, पूर्ण माहिती घ्या किंवा माझ्या दिलेल्या मोबाईलवर तुम्ही कॉल करा. आमचे मुलं तुमच्या घरी येऊन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला सर्व माहिती देतील. बसवायचं का नाही बसवायचे ते तुम्ही ठरवा, पण तुम्हाला सोलार हे काय आहे, त्याचा काय फायदा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होऊन जाईल. ठीक आहे सर. एक शेवटचा प्रश्न की आपण मगाशी सांगितलं की विदेशात सुद्धा आपल्या दौरे झालेले आहेत, भेटी दिलेले आहेत. तिथलचे देश जे आहे ते आधुनिकतेकडे वाटचाल केलेली आहे, सोलर आहे. तर कसा अनुभव आला विदेशामध्ये? युरोपियन कंट्रीज हे आपल्यापेक्षा 6 वर्ष पुढे चालते. कारण की मी ज्या ठिकाणी जातो म्हणा किंवा त्याच्यामध्ये जॉर्जिया असेल, किर्गिस्तान, कझाकिस्तान, पण मला सगळ्यात जास्त चांगला अनुभव आला रशियामध्ये. मॉस्को या ठिकाणी आलतो. पुतीन साहेबाच्या ऑफिसच्या तिथंच मी होतो, बाहेर गेलतो फिरायला. त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणचा प्रत्येक नागरिक हा देशासाठी काहीतरी करण्याचा तो माणूस त्यांच्यामध्ये असतो. त्यांच्याकडे स्वच्छता म्हणा किंवा तुम्हाला रात्री डिसिप्लिन, शिस्त एवढी आहे की रात्री 2-3 वाजले तरी ते नियमाचं पालन करतात. आपल्या चौकामध्ये ज्यावेळेस आपल्याला ग्रीन सिग्नल असते ते सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे पाळले जातात. ते म्हणतात की देशाने नियम जे आम्हाला दिलेले ते जर आपण पाळले म्हणजे आपण देश सेवा केली असं ते समजतात. स्वच्छतेला तिथं जास्त महत्व आहे. आणि रस्त्यावर कचरा वगैरे कुठं आढळतो का? कुठंच आढळत नाही, काहीच नाही. आणि त्या ठिकाणी वातावरण खूप चांगलं आहे आणि निश्चितच त्यांची लोकसंख्या कमी आहे भारतापेक्षा, त्यामुळे साहजिक आहे त्यांना. तरी भारत देश आता आपण युरोपीय कंट्रीजच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं. त्यासाठी प्रत्येकाने सोलार बसवा, खूप गरजेचं आहे. सध्या सबसिडी चालू आहे, सबसिडी किती दिवस चालेल काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने सोलार बसवा. निश्चितच आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे योग्य मार्गदर्शन करू, चांगल्या प्रकारे बँकेचं लोन करून देऊ आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे सर. तर सरांनी खूप उत्कृष्ट विविध क्षेत्रातील माहिती दिली. सोलर संदर्भात जर काही अडचण असेल तर आपण संपर्क करा आणि सरांकडून माहिती घ्या.